नमस्कार. जे व्यासपीठ आज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामुळे पहिला नमस्कार तुम्हाला. सरांनी एवढी मेहनत काय घेतली असेल, कशासाठी घेतली असेल, त्याचा विचार तुम्ही करायचा. बरोबर, व्यासपीठ कुणासाठी आहे? तुमच्यासाठी. आमचं झालं, सत्कार झाला, आतापर्यंत आम्ही सत्कार भरपूर घेतले, पण आता हे व्यासपीठ तुमच्यासाठी ठेवलेलं आहे सरांनी. आणि एकदम चांगलं, एकदम काय म्हणतो आपण त्याला, MPSCचा जो प्रवास आहे तो पुष्कर कडू सरांनी खूप चांगला सांगितलाय. काय होतं, लाखो, लाख, दीड लाख विद्यार्थी आहेत स्पर्धा देणारे. कोणतरी उठतो, कोर्टात जातो, 4-4, 5-5 वर्ष जातात निघून. 2020च्या PSIची तीच अवस्था झाली. आज 3.5 वर्षानंतर यांना जॉईनिंग येत आहे. म्हणजे तुम्हाला संयम ठेवायचा, सातत्य ठेवायचं आहे, कंटिन्यू आहे. पहिलं पुष्कर कडू सरांनी सांगितलं. दुसरा एक्सपिरियन्स आमचे नरेंद्र जोशी सर, आता आम्ही सोबतच आहे अभ्यासापासून, मेन्सच्या अभ्यासापासून. त्यांनी सांगितलं, त्यांचा काय होता मेसेज, काय होता इनडायरेक्टली, तुम्हाला सातत्य ठेवायचे आहे. अपयश येत जाणार आहे. अपयश खूप आलेले आहेत आणि आम्ही अपयशाच्या बाबतीमध्ये सुरुवात खूप लवकर केलेली होती. माझं 2014चं ग्रॅज्युएशन आहे, BSc फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री, तिन्हीमध्ये ग्रॅज्युएशन होतं माझं 2014ला. 14ला माहीत नव्हतं स्पर्धा परीक्षा ही काय असते, काय काय करायचं असतं, असं काहीच माहीत नव्हतं. साधारण 2013ला 14च्या फायनल इयरमध्ये आमचा एक चुलत भाऊ DYSP झाला राज्यसेवेतून. महाराष्ट्रामध्ये 5वा क्रमांक होता. त्यावेळेस आम्हाला समजायला लागलं की असं काहीतरी आहे, आपण कुठं काय सरकारी नोकरीसाठी पैसा द्यायची गरज नाही, वशिला लावायची गरज नाही. म्हणजे जुन्या काळात जे म्हणायचे, माझ्या आजोबांना तहसीलदार व्हायची संधी होती, एवढे पैसे देऊन, असं काही नाही. हे त्यावेळेस कळालं आम्हाला. मग ठरलं की आता अभ्यास करायचा. तर काय करायचा, कसा करायचा, याच्यामध्ये घरच्यांची चर्चा झाली. घरचे म्हणले, हे काय भरोसा कमी असतो, एवढे 3-4 लाख पोरं असतात आणि त्यात काय असतं, कोणीतरी शेजारचं पाजारचं नातेवाईकातलं दिल्लीसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी UPSC MPSC करून 2-3 वर्ष कमावून आलेला एखादी मुलगा त्यांच्या दृष्टिकोन आला, त्यांच्या दृष्टिक्षेपात की मग चालू. हे असलं काही करायचं नाही आणि काही सक्सेस होत नसते. आपण आपलं जे आहे ते शेती आहे बघू, नाहीतर घरचं आहे ते बघू. इव्हन त्यावेळेस आमच्या 10वीच्या वेळेस ITIचा फॅड होता, सगळ्यात जास्त ITI. बरेच मुलांना ITI बॅक टू बॅक. वर्गात जर 40 विद्यार्थी असतील तर 20-22 विद्यार्थी ITI मध्ये. नंतर मला वाटतं माझ्या बॅचमध्ये 60-65 जणांच्या बॅचमध्ये ग्रॅज्युएट होणारा पहिला मीच होतो. पोस्ट ग्रॅज्युएट नंतर होणारा मीच, सेट नेट होणारा पुढे मीच. असा एक हे होता. म्हणजे आपण एक रिदम पकडलेला होता अभ्यासाचं. पण स्पर्धा परीक्षेबद्दल काही माहित नव्हतं. इकडे आपण तेवढं लक्षही दिलं नाही, घरच्यांचा विरोध झाला. मग असंच झालं. 2015ला एअर ट्रॅफिक कंट्रोलर, खूप मोठी, म्हणजे आपले जे हे असते पायलट सिस्टीम आणि आपलं एरोप्लेन वगैरे, त्यामधली खूप मोठी पोस्ट आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर. ती परीक्षा मी त्यावेळेस दिली फिजिक्सच्या जीवावर. फिजिक्सचा अभ्यास खूप चांगला होता आणि 800 मार्काचा पेपर होता. जवळपास मला 458 मार्क होते आणि 5 मार्कानं सिलेक्शन राहिलं होतं. फक्त 5 मार्कानं. 463चा काहीतरी कट ऑफ होता. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू नाही, काहीच नाही, सरळ सिलेक्शन होतं. आणि ते सर वयाच्या 21व्या वर्षी दिलेला पेपर होता. तो पहिला पेपर होता स्पर्धा परीक्षेमधला की आपण स्पर्धा परीक्षेमधून काहीतरी होऊ शकतो. झालं काय, तिथं 5 मार्काने गेलं. परत मग घरच्यांना आणखी वाटलं की हे स्पर्धा परीक्षा म्हणजे काही नसते, सट्टा बाजार हे असंच चालू असते. तरी आपण नाही म्हणलं, यांना न सांगता फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायची. लागे बघीन त्याच वर्षी 2016ला MSCच्या सेकंड इयरला असताना महाजनकोची जाहिरात आली आपली MSCBची. आणि त्यामध्ये असिस्टंट व्हिजिलन्स कमिशनर असं काहीतरी पोस्ट होती. आणि त्याला फक्त सायन्स ग्रॅज्युएट अप्लाय होते. म्हणजे ते त्यांना चालायचं, त्यांनाच ते हे होते, इलिजिबल पोरं होते. तोही फॉर्म भरला. तिथंही सिलेक्शन 2.5 मार्कानं काहीतरी गेलं. म्हटलं आपण पूर्ण वेळ अभ्यास करत नाही म्हणून असं होत असेल कदाचित, आपण पूर्ण वेळ अभ्यास करायला पाहिजे. हे ठरवून मग नंतर 2017ला MPSCची तयारी सुरुवात केली. त्याच्यात मग एक भेटला असाच मित्र, म्हणला MPSC कशाला करतो तू, एवढा हुशार आहे, UPSC कर. पहिल्या 6 महिन्यामध्ये. ठीक आहे, तू म्हणतोस तर देऊ, UPSC देऊन बघू. पहिली 2017ची UPSC प्री दिली. आणि असं होतं की काहीच नसताना मला 3.5 मार्काला प्री कमी पडले. म्हणजे 3.5 मार्काने UPSCची प्री गेली. आता कॉन्फिडन्स तर आहे झाला की आपण एवढ्या जवळ आलोय, 3-3.5 मार्काने UPSCच्या प्रीमधून बाहेर पडतोय. वर्षानुवर्ष करणारे पोरं काही 10-20 मार्काच्या डिफरन्स. ज्यांनी मला सांगितलं होतं तो 17 मार्कांना मागे होता. मग म्हणलं आता आपण तयारी करायला सुरुवात करायची, जोरात तयारी करायची, आपल्याला होते. त्या वर्षी गेला. आणि दुसऱ्या वर्षी काय केलं मी, UPSCच्या 2018च्या फॉरेस्टच्या अटेम्प्टसाठी ट्राय केला. कारण फॉरेस्टला 2च पेपर असतात आणि एक जनरल डिस्क्रिप्शनचा पेपर असतो SABC लिहायचा. म्हणलं आपण फॉरेस्टसाठी ट्राय करू. सिव्हिलचे पेपर 6 आहेत आणि 6 पेपर आपल्याला ओळखणार नाहीत किंवा आपली हँडरायटिंग चांगली नाही आणि तो धोका कधीही होऊ शकतो. पण फॉरेस्ट आपण करू असं ठरवलं आणि जोरात 4 महिन्या अगोदर प्रीसाठी तयारी केली. पण ती काही फॉरेस्टची प्री निघालीच नाही. झालं उलट. UPSCचा सिव्हिलचा कट ऑफ लागतो कमी आणि फॉरेस्टचा लागतो जास्त. आपल्याला सिव्हिलचीच प्री निघाली नव्हती, आता फॉरेस्टची कशी काय निघेल. तरी एक रिस्क घ्यायचं म्हणून घेतली होती, पण तेही नाही झालं. पण बाय चान्स MPSCतली फॉरेस्टची प्री निघाली. आणि त्यावेळेस ठरवलं की SEFच्या काहीतरी
मला वाटतं 5 जागा 6 जागा काहीतरी ACFच्या होत्या आणि बाकी RFOच्या जागा होत्या. आपण ठरवलं की आता हीच मेन्स करायची आणि हेच पोस्ट घेऊन जायचं आता बाजूला, आणि जोरात मेन्सचा अभ्यास सुरू केला. मेन्सचा अभ्यास सुरू केल्याच्या नंतर आता हे टेलिग्रामवर कळते बरं का, मित्रांचे स्कोअर किती आहेत, याचे किती आहेत, त्याचे किती आहेत. त्यावेळेस असं स्कोअर टेलिग्राम व्हॉट्सअपवर कोणी सांगायचं नाही, फक्त माउथ पब्लिसिटी. माझ्या एका मित्राला 250 मार्क आहेत, माझ्या एका मित्राला 240 आहेत, असंच कळायचं. त्यावेळेस काय वाटलं पहिल्या मेन्सला की आपला स्कोअर चांगला आहे, आपण इंटरव्ह्यू जर थोडका चांगला जर इंटरव्ह्यू दिला तर आपण सिलेक्ट होणार आहे, एवढी गॅरंटी आहे. म्हणून परत इंटरव्ह्यूची जोरात तयारी केली, प्री झाली, मेन्स झाली आणि इंटरव्ह्यूतून गेली पोस्ट. बरंच लांब गेली, 12-14 मार्कांना लांब गेली. मग आता काय करायचं, परत प्रश्न तेच. 2019ला मध्यंतरी आपले DFSL डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून जाहिरात आली 2017च्या डिसेंबरमध्ये, आणि तो फॉर्म मी भरलेला होता. जस्ट टू काही हो, आपलं सायन्स बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण तो फॉर्म भरायचा, म्हणून फॉर्म भरला, ती परीक्षा दिली. आणि नशीब एवढं जोरात सर, त्या परीक्षेमध्ये 50 मार्काचा इंटरव्ह्यू होता. केमिस्ट्रीचे चांगले मार्क होते, 50 मार्काचा इंटरव्ह्यू होता आणि त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्याच्या नंतर तिथं सुद्धा पुन्हा केस पडली. केस पडल्याच्या नंतर तोच प्रोबेशन डेप्युटेशनचा इश्यू, आणखी तेच चालू. परत डोक्यात आणखी तेच विचार की इथं काय आता आपली डाळ शिजत नाही, असं वाटतं की आपल्या 54 जणांना बाहेर काढलं जाणार आहे. 54 म्हणजे आम्ही 54 रिक्रुटिव्ह होतो आणि एवढ्या सेन्सिटिव्ह पदावर काम केलेलं होतं की प्रत्येक गुन्ह्यामधल्या एव्हिडन्सचं अनालिसिस करायचं. आणि हे साधं काम नव्हतं, चॅलेंजिंग काम होतं. तेवढं काम करून परत येऊन संध्याकाळी अभ्यास करायचा. त्याच वर्षातली 2018ची मी बसलो आणि बसलो अभ्यासात सातत्य ठेवलं. नंतर पुन्हा तिकडे आमच्या कोर्टात मॅटर गेल्याच्या नंतर बरंच त्यामध्ये हे झालं. शेवटी मी आपणच निर्णय घेतला की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, याच्या नादी लागण्यापेक्षा आपण इकडे जोरदार अभ्यास करू, सातत्य आपल्यात आहे आपण करू. 2020ची कंटिन्यू परत कंबाईनची प्री निघाली, राज्यसेवा 2-2.5 मार्कांना राहिली. 21-22 सगळ्यांनाच माहित आहे, जबरदस्त म्हणजे जगाला धक्का देण्याची गोष्ट आहे कोरोना. आणि त्यावेळेस आमचा उठल्याच्या नंतर एकच, सकाळी उठल्याच्या नंतर पुस्तकाकडे बघायचं आणि दुसरा विचार मनात, त्याला पुस्तकांचा कधीतरी फायदा होणार आहे का नाही, आता काही पुस्तकं असंच सोडून द्यायचे, असं कुठला एखादी व्हायरस येईल का ह्या पुस्तकालाच घेऊन जाईल, आपण राहू असं, चला असं तरी काही होतंय का, त्या विचारात म्हणजे कंटिन्यू. आणि प्री निघाली असल्यामुळे टेन्शन नव्हतं सर कोरोनामध्ये. मेन्सचा अभ्यास होता म्हणजे थोडं जेमतेम अभ्यास सुरू करायचा. आणि मेनवाईल फॉरेस्टची मेन्स झालेली होती 2019ची सुद्धा, इंटरव्ह्यू बाकी होते फक्त, जे की कोरोनाच्या नंतर झाले. आणि त्या इंटरव्ह्यूला आम्ही काही मेन्सचाच मार्क कमी आले, त्यामुळे त्या इंटरव्ह्यूला काही बसलोच नाही. पुढे आला परत सायकलमध्ये तीच फेज आली. 21ची फॉरेस्टची प्री झाली, फॉरेस्टची मेन्स झाली. फॉरेस्टच्या मेन्सला तर यावेळेस डॅम शुअर कोणीही म्हणायचं की तू पहिल्या 10 मध्ये राहशील, 252 मार्क होते, तू पहिल्या 10 मध्ये असशील आणि इंटरव्ह्यूला तुला 50 पैकी 25 जरी दिलं तुझं सिलेक्शन होत आहे. म्हणजे असं चर्चा ग्रुपमध्ये सगळ्यांची, हेच चर्चा. मी कधी मार्क कोणाला सांगायचंच नाही, एवढे मार्क आहेत जाऊ दे, जे आहेत ते आहेत, बघू सिलेक्शन झाल्याच्या नंतर काय कळेल. पण तो इंटरव्ह्यू झाला आता 29 मार्च 2023ला, आत्ता मागच्या ह्याच्यात तो इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यू देऊन मी जसं बाहेर आलो, पॅनल जबरदस्त होतं, जबरदस्त म्हणजे भारदस्त पॅनल. 21 मिनिट इंटरव्ह्यू, 26 प्रश्न. पहिल्या प्रश्नाची सुरुवातच माझी तशी होती, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ अनसर्टॅनिटी. पहिला प्रश्न दिगावकर सरांचा, तिथून सुरुवात झाली होती. म्हणजे BSc फिजिक्स पकडला, तिथून सुरुवात झाली. आणि असे खूप म्हणजे टेक्निकल क्वेश्चन चांगले आले. पण एवढं होतं की मी 26 पैकी 19 प्रश्नाची उत्तरं दिलेली होती. बाकीच्या प्रश्नांना मी रिअल सांगितलं की मला येत नाही सर, जमत नाही, आता आठवत नाही. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन 4 वर्ष झालेले आहेत आणि ग्रॅज्युएशन होऊन माझे आता 6 वर्ष झाले, जमत नाही. त्यांनी ऍक्सेप्ट केलं. पण एक चेहऱ्यावर त्यांच्या वाटत होते की मी खूप चांगला इंटरव्ह्यू दिलोय. इव्हन त्या इंटरव्ह्यू मधला एक अनुभव सांगतो मी. घाबरून गेलो, म्हणजे घाबरल्यासारखं वाटलं. आणि ते कळालं, दिगावकर सरांना कळालं की हा थोडासा आता घाबरलाय. त्यांनी काय म्हणलं की तुम्ही पाणी घ्या सर थोडं. म्हणलं, मी म्हणलं सर नको आहे. नाही की आम्ही पण पाणी घेतो, थोडासा रेस्ट घेतो, पॉज घेतो. सरांनी दिली पाण्याची बॉटल, मी उठली आणि पाण्याची बॉटल घेतली. आता काय असतं, बॉटल अशी असते, मी बॉटल घेतली अशी. आता ते फिजिक्सचा एक लॉ आहे, आता माहीत असेल नाही, आपण जर खालून प्रेस केलं तर झाकण उघडत नाही, खालून जर प्रेस केलं तर वरचं झाकण कधी उघडत नाही. जस्ट असं पण घेऊन मी समोरच्या बाजूला स्क्रोल करून असं झाकण उघडलं. ते असं जे रोटेशन झालं, याच्यावर सरांचा प्रश्न केला, एक्सप्लेन मी रोटेशनल मोशन. दिगावकर सरांचा प्रश्न बघा बरं का, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टीला ते लोक ऑब्झर्व करतात. त्यांचा प्रश्न झाला एक्सप्लेन नाऊ रोटेशनल मोशन. आणि हे झालं. आणि बहुतेक मला वाटतं मॅथमॅटिक्सचा बॅकग्राऊंड BSc ला असल्यामुळे त्यांनी म्हणले की तुम्ही इथंच आहे ना, इथंच बसलाय तुम्ही, फक्त बाहेर बघा आणि ते झाड उभं आहे, तुम्ही इथं बसून त्या झाडाची उंची सांगा. आता हे कसं काय सांगणार, आता जो अभ्यास करणार आहे त्याला माहिती आहे, एक कुठंतरी पायथागोरसचा थेरम आहे, तो माणसाच्या स्ट्रेट हाईट मध्ये समोर दिसतो आणि तो जेवढा काही अँगल, म्हणजे तुम्ही एक स्केल घेऊन जेवढा अँगल तयार होतो त्या अँगलला डिवाइड केल्यानंतर त्या झाडाची उंची निघते.
तो पायथागोरसचा एक थेरम आहे. मला तेवढा जमला नाही, पण ज्या जमला तेवढा मी एक्सप्लेन केला सरांना. ते सरांना समजलं की आता आहे म्हणून. म्हणजे अशा ह्याच्यातून इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलो. मला वाटतं शेवटचा इंटरव्ह्यू माझाच झालेला होता. एक मुलगा बाकी होता. एक मुलगा होता त्याचा काहीतरी डॉक्युमेंट इश्यू होता, तर त्याला इंटरव्ह्यूसाठी थांबवले होते आणि त्याचा इंटरव्ह्यू झाल्याशिवाय आमचा निकाल लागणार नव्हता. इंटरव्ह्यू झाल्यावर आम्ही एकदाच्या बाहेरच थांबलो की आता इंटरव्ह्यू थोड्या वेळात येईल. पण आम्हाला नंतर समजलं की त्या पोराचा डॉक्युमेंट इश्यू आहे आणि इंटरव्ह्यू त्याचा कंडक्ट होणार नाही. त्याचा 2-3 दिवसांना इंटरव्ह्यू होणार आहे, नंतर रिझल्ट येईल. मग त्या मुलाला असं पाठवलं, आमच्याकडे मेसेज आला. आता आपण कशाला थांबायचं म्हणून निघून आलो आम्ही. 3:30-4 वाजले होते आणि जस्ट आम्ही येऊ इथं पोहोचायला, सदाशिव म्हणजे पेठेमध्ये पोहोचायला रिझल्ट द्यायला गाठ पडले. आणि रिझल्टमध्ये दिसलं की मला इंटरव्ह्यूला 28 मार्क आहेत आणि ऑन एव्हरेज त्या बॅचची रेंज होती 33. मला गरज होती इंटरव्ह्यूला 30.50 मार्काची. फायनल रिझल्ट मध्ये समजलं. म्हणजे असं आहे की तुमचे स्पर्धक तुम्हाला माहित नाहीत, स्पर्धक किती अभ्यास करतायत. त्या टाइममध्ये असं वाटायचं की माझे वन ऑफ द बेस्ट स्कोर आहे, सगळ्यांना माहित होतं वन ऑफ द बेस्ट. पण काही पोरं होते की आउट ऑफ पुणे, बाहेरच्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणून पोरांनी 263-264 मार्क काढलेले होते, 10 मार्कांना पुढे होते. त्यावेळेस कळालं की आपण आणखी खूप अभ्यास करायची गरज आहे. तिथून पुढच्या ज्या माझ्या सगळ्या परीक्षा झाल्या आहेत, कट ऑफ पेक्षा सगळीकडे 10 मार्क जास्त आहेत. राज्यसेवेची त्याच्यानंतरची पहिली परीक्षा झाली 30 एप्रिलची कंबाईनची. नंतर झाली सर 4 जून आपली राज्यसेवा फ्री. या वर्षीच्या राज्यसेवेच्या फ्रीचा कट ऑफ आहे 108, माझे मार्क आहेत 130. म्हणजे म्हणलं की आता कट ऑफच्या आपण मागच्या रेंजमध्ये थांबून चालणार नाही, आपल्याला पुढेच जायचं आहे. सेम म्हणजे ह्या कंबाईनला सुद्धा आता सब रजिस्ट्रारचा कट ऑफ आमचा होता 61.50 काहीतरी, मार्क होते माझे पहिल्या आन्सर केला 69. थांबणारच नाही, म्हणजे आता कट ऑफच्या खूप पुढे जायची गरज आहे हे दिसलं. हे का तर अलीकड स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. तुम्हाला ह्या स्पर्धेत टिकायचं ना, मग त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. कोणी काहीही सांगू, तुम्हाला बरेच जण भेटतील. मी त्या दिवशी सांगितलं, कुठतर गुगलला जायचो, फेसबुकला, इन्स्टाला एक बुक लिस्ट सापडते, ते बुक लिस्ट आणतो मी, अभ्यास करतो. नाही होत. तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी अभ्यासासाठी एक चांगला मार्गदर्शक शोधा, निवडून घ्या. आणि माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. कैलास सरांसोबत आज त्यांची माझी ओळख जवळपास 3 ते 4 वर्षांची ओळख आहे. इव्हन मॅडमला सुद्धा मी ओळखतो अभ्यासापासून. तर ते खूप म्हणजे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते आतापर्यंत बऱ्याच जणांना मी IQ सुद्धा आहे आणि स्वतः सुद्धा अनुभव आलाय. खूप चांगल्या पद्धतीने सांगतात ते. आणि तुम्हाला नशीब आहे की खूप कमी, मला तर सरांनी सांगितलं खूप नॉमिनल पैशामध्ये आमच्या बॅचेस चालतात. असं नाही की बाहेर भक्कम पुण्यातले मोठे मोठे क्लासवाले 60,000 70,000 फीस घेतात. खूप नॉमिनल फीस मध्ये एवढं चांगलं ते गाईड करतात. इव्हन बडे सरचं उदाहरण देतो. बडे सरांनी आमची बॅच म्हणजे एकदम किरकोळ, त्यावेळेस हे नोंदणी कायदा, स्टॅम्प ऍक्ट कोणाला माहितच नव्हता. इव्हन PSIचे कायदे 5-7 वर्ष झाले शिकून काही जण प्रश्न मांडून बसले होते बाजारात. पण SRच्या बाबतीमध्ये असं होतं की काय आम्ही अभ्यासाला बसलो, अभ्यासामध्ये पहिला शब्द आला दस्तावेज. दस्तावेज विचारतो, सांगा की दस्तावेज कधी कळालं दस्तावेज सर कधी कळालं दस्तावेज. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये काय झालं, स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये काही कायद्यामध्ये आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो आणि योग्य वेळी बडे सरांनी आणि मिळून बॅच सुरुवात केली. आणि त्या बॅचचा पुरेपूर आमच्यातल्या 78 पैकी 40 पोरं हे फक्त. म्हणजे तो कायदा पहिल्यांदा आलेला आहे स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये, पहिल्यांदा आलेले कायदे, पहिली भरती. आणि त्याच्यामध्ये एवढं जबरदस्त 3-4 क्लास घेतले, पण जबरदस्त बडे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला कैलास सरांकडे जे आता कैलास सरांनी कायदे नाही पण बाकी GS वगैरे होतं त्या बाबतीमध्ये पुढे जाऊन त्यांना प्रश्न विचारायचे, तर न करता उत्तरं दिलेली आहेत. परत मराठीचे सर होते तुमचे, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पोरांना अप्रोच दिलेले आहेत. एवढा चांगला तुम्हाला मार्गदर्शक भेटलाय, त्या मार्गदर्शकाचा तुम्ही फायदा करून घ्या, अभ्यासासाठी पुढे या. संघर्ष मी त्या दिवशी सांगितलं व्यक्तिगत आहे. नरेंद्र जोशी सरांचा अनुभव तुम्ही आता ऐकला, अंगाला काटा आणणारा अनुभव आहे. म्हणजे आमच्याकडची खरी स्थिती सांगतो की आज मराठवाड्यामधली परिस्थिती एवढी वाईट आहे, भयंकर वाईट आहे. साधारण गावाच्या गावं, मी पूर्ण गावाच्या गावं म्हणतोय, गावातले टोळकेच्या टोळके 50 ते 50-100 पोरं आज गावावर कट्ट्यावर. तयारीचं गांभीर्य नाही, भविष्याचं गांभीर्य नाही, कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही, प्रोसेसमध्ये नाहीत. इव्हन आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव नाही. आज मी एक मुलगा होता अभ्यासासाठी पुण्यात आलेला होता, आमच्याच भागातला होता, तालुक्यातला सर, देवणी तालुक्यातला मुलगा होता. सर मी बसमधून ज्या वेळेस भेटलो त्याची वडील करायचे आणि या मुलाला इथं अभ्यासाला ठेवले होते फक्त आणि फक्त सरळ सेवा भरतीसाठी, तू तलाठी पोलीस भरती कर. तर हा पोरगा इथं कधी अभ्यास केलेला मला विचारायचं, त्याला काय अभ्यास सुरू आहे, त्याच्या वडिलांनी विचारलं, त्याला विचारत माहिती घेत जा, तो अभ्यास नाही. असं कुठं तुम्ही आई वडिलांची फसवणूक अजिबात करू नका. तुम्हाला वेळ आहे चांगलं, म्हणजे 1, 2, 3 वर्ष सातत्य ठेवा, यश 100% आहे. तुमच्यात कोणी पोलीस भरती होणार आहे, कोणी तलाठी होणार आहे, कोणी राज्यसेवेतून पोस्ट मिळवणार आहे. पण हे काय फायनल तुमच्याकडे जोपर्यंत सातत्य आहे तोपर्यंत काहीच नाही. आम्ही खूप म्हणजे सातत्य म्हणजे पेशंट शेवटच्या 10-15 दिवसातली तर आमची स्थिती कोणी विचारूच नाही. साधा प्रश्न जरी कोणी आम्हाला विचारायला आला रिझल्टच्या बाबतीमध्ये, रिझल्ट कधी आहे, तरी देखील खालचा पारावर आणि चिडचिड चालू आमची लगेच.
इतक्या ह्या एंडपर्यंत आम्ही आलो, सातत्य ठेवलेलं आहे कंटिन्यू. तुम्हाला ते सातत्य ठेवायचे आहे. तुमचे शिक्षक, तुमचे गुरु जे कोणी, तुम्ही ज्याला कोणाला गाईड केलंय, तुम्ही कोणालाही बनवा. ते अर्जुनालाही चुकलं नाही आणि कर्णालाही चुकलं नाही. एवढे रथी महारथी होऊन गेले. गुरु पाठीमागे पाहिजेच, तो तुम्ही चांगला बनवा. पुस्तक तुमच्याकडे आज बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे पुस्तक आलेले आहेत, पुस्तकांचा फायदा करा. बॅचेस आहेत, बॅचेस करा. मी तर म्हणाल बरं का, कुठल्याही याचा अभ्यास करताना नाही समजलं, आता आमचं सर थिअरी ऑफ इव्होल्युशन समजलीच नाही पहिल्यांदा वाचताना, नाही बॅच घ्यायचे, आपल्याला बॅच घ्यायचे, बॅच करायचे. जे तुम्हाला वाटेल ते करा, कारण त्यातून मल्टिपल रिव्हिजन होतात, तुम्हाला हळूहळू त्यातून सुधारणा होत जातात. ते एक चांगला ॲडव्हान्टेज येतो. बाकी प्रत्येकाला काही अडचणी येत असतात. जर कुणाला काही तशा अडचणी असतील, सरांना मी आधीच म्हटलं होतं, विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर मी बोलतो, व्यक्तिगत मी कमी सांगतो, पण तुम्हाला जर काही अडचणी असतील, कुठं काही असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मी ते कधीही कुठल्याही क्षणाला, त्या दिवशी सांगितलं बॅचमध्ये की मी कधीही सांगतो, आत्ताही जर कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही बिनधास्त विचारा. जास्त काही वेळ घेणार नाही, 4-5 क्वेश्चनमध्ये आपण हे करू. ओके, आहेत कोणाचे काही प्रश्न? म्हणजे सगळे तयार आहेत सर तुमच्या बॅचचे, येणाऱ्या ॲडमध्ये पुढे असतील पोरं, असावेत सगळे पोरं पुढे असावेत. तयारी चांगली करा. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि एक कायम लक्षात ठेवा, मी जाते वेळेस सांगतो, तुम्ही तुमचा वेळ काळ भयंकर, म्हणजे आता हळूहळू समजायला लागलंय, विद्यापीठातले पेपर, इव्हन गव्हर्नमेंट काही डॉक्युमेंट्स असतील, आता येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून केले जाणार आहे. जिथं 10 माणसं काम करायचे तिथं 1 माणूस काम करतो. सत्य परिस्थिती आहे. ह्या गोष्टीवर चला. आज तुम्ही AI वर रील्स बनवता, इन्स्टाला, AI वर फेसबुकला तुम्ही तुमच्या फोटो अपलोड करता AIचा वापर करून, पण येणाऱ्या काळात तेच AI आणि मशीन लर्निंग पूर्ण तुमची जागा घेणार आहे. सर्वसामान्य जगताना सुद्धा आज मी म्हणतोय 100 जागा येतात. आमची 78ची ऍड होती, आता मी ऐकलं की परत 49ची 2023ची ऍड आहे. पुढची ऍड कितीची असेल माहित नाही, पण स्पर्धक तेवढेच आहेत. 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख एवढे फॉर्म येत आहेत. राज्यात तलाट्याची भरती झाली, 12-14 लाख फॉर्म होते. जागा किती होत्या? 4000 होत्या. ह्या गोष्टीचा विचार करा आणि पूर्ण वेळ कसा अभ्यासाला देता येईल. परीक्षेच्या काळामध्ये, तुमच्या तयारीच्या काळामध्ये शक्यतो सोशल मीडिया आणि मोबाईल पासून लांब राहा. कुठेही जाणार नाही. 3 वर्षांना जरी तुम्ही परत फेसबुकवर आले तेच दिसणार आहे. फक्त एवढंच, झुकरबर्ग एवढंच म्हणाल, वेलकम टू फेसबुक. दुसरा काहीच फरक पडणार नाही. तेवढंच म्हणत तो, वेलकम टू फेसबुक बॅक अगेन. ते काय ते चालू करते, मग त्याचे तुमचे जुने फोटो टाकायला. त्यामुळे 2-3 वर्ष तुम्ही लांब राहा सगळ्या गोष्टीतून. आणि मित्र लिमिटेड असावेत. ग्रुप जर अभ्यासाचा असला आम्हाला ग्रुपचा फायदा झालाय. 2-3 ग्रुप करायचा आणि तेवढाच अभ्यासामध्ये फायदा व्हायचा. जास्त काही असं मोठा फापट ग्रुप असावा. चहाला गेली की सर सांगितल्यासारखं 10-15-20 मिनिट गप्पा चालू आहेत हे. त्याच्यानंतर आज इकडे आलेलं तुम्हाला टेलिग्रामनं वेळ लावलेला आहे बरं का. जागा इतक्या येणार आहेत, 4 दिवसात भरती येणार आहे, 8 दिवसात येणार आहे, निकाल असा असणार आहे. अशा कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकू नका. म्हणजे आम्ही त्या सिच्युएशनमध्ये गेलोय. कोणतं टाकायचं ग्रुपला, सकाळी उठले की मेसेज, आज SR रिझल्ट लागण्याची शक्यता. दिवसभर मोबाईल हातात, 3 दिवस स्क्रोल करत बसा. डोंगरे साहेब कसं आम्ही दिवसभर त्याला स्क्रोल करत बसा. मग तो जो टाकणार आहे ना माणूस, तो ग्रुपला जो टाकतो की आज SR रिझल्ट लागले ना, नंतर काय की हा पेपरच दिलेला नाही, हा काय सांगणार आहे. झालं. ऍडच्या बाबतीमध्ये मी आता बघतो, म्हणजे ऍड टेलिग्रामला जस्ट आता 15 दिवसाखालची चर्चा चालू होती. 31 डिसेंबरला राज्यसेवेची जाहिरात आली. 25-26ची चर्चा चालू मुलांची. 1000 पदांची राज्यसेवेची जाहिरात येणार आहे. 30 DYSPच्या जागा असणार आहेत. 35 DC जागा असणार आहेत. जाहिरात आली, कुठल्याही सांगितलेल्या जागा नाही. हेच सांगतोय. त्याच्यावर वारंवार तुम्ही ट्रॅपमध्ये फसू नका. तो काही जणांनी रचलेला ट्रॅप आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचं आणि स्वतःचे अभ्यास करा किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये बिझी राहा. काही जणांना आपले चॅनल वाढून त्यांचं प्रमोशन करायचं आहे. ते काय मार्केटिंग वगैरे त्यांचे बिझनेस सुरू होईल. तुम्ही कुठेही अडकू नका. एक स्पर्धक म्हणून फक्त तुम्ही पुस्तकांच्या, तुमच्या जे काही शिक्षक सांगतायत त्याला फॉलो करा. त्याच्याशिवाय तुम्हाला यश भेटणार नाही. दुसरं कितीही लोकांचे तुम्ही काही मी ऐकतो, काहीही करतो म्हणल्याने यश भेटणार नाही. चला, वाढत गेलं. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित होते धनकवडे साहेब, ते गेले. आज उपस्थित राहिले महत्वाच्या क्षणात. त्यांचं काहीतरी काम आहे, अर्जंट गेले. त्यांचंही आम्ही गेल्याच्या नंतर मी आमच्या वतीनं, मी नरेंद्र जोशी आणि अमोल डोंगरे सरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. नंतर एवढा छान आणि सुंदर कार्यक्रम कैलास साळुंके सरांनी अरेंज केला. सोबत मॅडम आहेत. मॅडमचंही खूप मोठं या इन्स्टिट्यूशनमध्ये योगदान आहे. म्हणजे 2 वर्षाखाली 22-21 सप्टेंबर 2021ला विद्यानिकेतन सदाशिव पेठेतली जी ओपनिंग होती, त्या ओपनिंगलाही मी उपस्थित होतो. त्याही वेळेस मॅडमची धडपड बघितलेली आहे. पुढे कंटिन्यू आहे. त्यामुळे आणि वैयक्तिक मॅडमचा फायदा भरपूर आहे बरं का. मॅडम इन प्रोसेस आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत कायम असतात. ती मग वैयक्तिक फायदा करून घ्या, स्वार्थ बघा. कारण शेवटी ती किती झालं मी तुम्हाला समोर सांगतो. त्यांचा क्लास आहे. ते स्वतःहून तुम्हाला म्हणणार नाहीत की मी तुम्हाला सांगतो. ते तुमची गरज आहे. तुम्ही जा, पाठीमागे थांबा की मला ह्या परीक्षेत, ह्या
कुठला हा सब्जेक्ट आहे, असं मला हे होतंय, तर तुम्ही त्यांच्या मागे जा, फायदा करून घ्या. आणि आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते करायचं. जेवढा काही आपल्याला एखाद्याला समोरचा माणूस म्हणतो तू किती स्वार्थी आहे, हा मी स्वार्थी आहे म्हणायचं, मान खाली घ्यायचं, परत जायचं, मला हे सांगा. तेवढं करा तुम्ही. चांगला अनुभव आहे. एवढा छान कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच ज्यांच्याशिवाय कार्यक्रम होतच नाही आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे असे तुमचंही मनपूर्वक आभार मानतो, उपस्थित राहिलात. आणि मला वाटते बहुतेक ठीक आहे, तर पुढचं काय ते डोंगरे सरांचं थोडंसं मार्गदर्शन होईल. नंतर आपल्याला शब्द ऐकायचे बरं का कैलास सरांचे, तर मी आवर्जून सांगाल सर तुमचं थोडंसं मार्गदर्शन पाहिजे, कारण तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहे, आताही ते करतील. ओके, धन्यवाद. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट.